मित्रांनो, 2025-26 मध्ये येणाऱ्या पोलीस भरतीसाठी आज व्हिडिओत 100 प्रश्न पोलीस वाहन चालकचे बघणार. व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा आणि बेल आयकॉन पण ऑन करून घ्या, कारण अशाच प्रकारच्या व्हिडिओची लिंक तुम्हाला येत राहील. चला प्रश्न बघू. प्रश्न पहिला, पोल्युशन अंडर कंट्रोल सर्टिफिकेट या प्रमाणपत्राची वैधता किती दिवस असते? ह्या प्रश्न उत्तर आहे 1 वर्ष. प्रश्न दुसरा, खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते? ह्या प्रश्न उत्तर आहे 50 किलोमीटर प्रति तासपेक्षा कमी वेगाने वाहन चालवणे. प्रश्न तिसरा, माल वाहतुकीचे वाहन कशा प्रकारे ओळखता येईल? ह्या प्रश्न उत्तर आहे वाहनाची नंबर प्लेट पाहून. प्रश्न चौथा, समोरील वाहनाला ओलांडून पुढे जाताना किंवा ओव्हरटेक कोणत्या बाजूने ओलांडावे? ह्या प्रश्न उत्तर आहे उजव्या बाजूने. प्रश्न पाचवा, खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शवते? ह्या प्रश्न उत्तर आहे हॉटेल, अल्पोपहाराची सोय. प्रश्न सहावा, खाली दिलेले वाहतूक विषयक चिन्ह काय दर्शविते? ह्या प्रश्न उत्तर आहे पुढे अरुंद रस्ता आहे. प्रश्न सातवा, मोटर वाहन अधिनियम 1988 नुसार धोकादायकरित्या वाहन चालविल्यास शिक्षेची तरतूद कोणत्या कलमात आहे? ह्या प्रश्न उत्तर आहे कलम 184 मध्ये. प्रश्न आठवा, लर्निंग लायसन्सची वैधता किती काळ असते? ह्या प्रश्न उत्तर आहे 6 महिने. प्रश्न नववा, वाहनातील तापमापक काय दर्शवते? ह्या प्रश्न उत्तर आहे इंजिनचे तापमान. प्रश्न दहावा, लाल वाहतूक सिग्नलचा अर्थ काय असतो? ह्या प्रश्न उत्तर आहे वाहन घेऊन थांबणे. प्रश्न 11वा, मोटार वाहनाचा वेग व त्याचे झालेले रीडिंग खालीलपैकी कशाद्वारे दर्शविले जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे स्पीडोमीटरद्वारे. प्रश्न 12वा, जगातील पहिली मोटार कोणी निर्माण केली? ह्या प्रश्न उत्तर आहे कार्ल बेंच यांनी. प्रश्न 13वा, वाहन चालकाने उजवा हात सरळ करून तळ हात खालच्या दिशेच्या स्थितीत ठेवून अनेक वेळा खाली वर केल्यास त्यावरून काय समजावे? या प्रश्न उत्तर आहे वाहनाची गती कमी करत आहे असे समजावे. प्रश्न 14वा, गिअर नसलेली मोटरसायकल चालवण्याचे लायसन्स प्राप्त करण्यासाठी किमान वयोमर्यादा किती असावी? ह्या प्रश्न उत्तर आहे 16 वर्ष. प्रश्न 15वा, रस्त्यावरील सिग्नलमध्ये दिवे कोणत्या क्रमाने लागतात? ह्या प्रश्न उत्तर आहे पहिले लागतो लाल, त्यानंतर लागतो हिरवा, त्यानंतर लागतो पिवळा, त्यानंतर लागतो परत लाल. मित्रांनो, लाल सिग्नलचा अर्थ असतो वाहन घेऊन थांबणे. हिरव्या सिग्नलचा अर्थ असतो वाहन घेऊन जाणे. पिवळ्या सिग्नलचा अर्थ असतो वेग कमी करून सावधानतेने जा. प्रश्न 16वा, 3 मार्गिका असलेल्या द्रुतगती महामार्गावरील उजवीकडील मार्गिका ही टिंबटिंबसाठी असते. या प्रश्न उत्तर आहे ओव्हरटेक करण्यासाठी. प्रश्न 17वा, पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांच्या धुरातून बाहेर पडणारा घातक वायू कोणता? ह्या प्रश्न उत्तर आहे कार्बन मोनॉक्साईड. प्रश्न 18वा, समांतर पार्किंग केलेल्या वाहनांमधील किमान अंतर किती असते? ह्या प्रश्न उत्तर आहे 2 फूट. प्रश्न 19वा, वळण घेण्यापूर्वी वळणाच्या किती अंतराआधी इशारा दिला पाहिजे? ह्या प्रश्न उत्तर आहे 30 मीटर अंतराआधी. प्रश्न 20वा, वाहन चालकाच्या दृष्टीने ब्लाइंड स्पॉट म्हणजे टिंबटिंब होय. ह्या प्रश्न उत्तर आहे आरशामध्ये न दिसणारा भाग होय. प्रश्न 21वा, खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या वाहनांसाठी मार्ग मोकळा करून दिला जातो? ह्या प्रश्न उत्तर आहे पर्याय नंबर 2 आणि 3 म्हणजे अग्निशमन वाहन आणि रुग्णवाहिका वाहनासाठी. प्रश्न 22वा, रात्रीच्या वेळी वाहन रस्त्याच्या कडेला पार्क करताना पुढीलपैकी काय करणे अनिवार्य आहे? या प्रश्न उत्तर आहे पार्किंग दिवे सुरू करणे हे अनिवार्य आहे. प्रश्न 23वा, दुचाकी मोटरसायकल चालकाच्या मागे बसलेल्या व्यक्तीस काय म्हणून संबोधले जाते? या प्रश्न उत्तर आहे पिलियन. प्रश्न 24वा, मोटरसायकल चालवताना द्यायचे इशारे नेहमी कोणत्या हाताने द्यावेत? ह्या प्रश्न उत्तर आहे फक्त उजव्या हातानेच. प्रश्न 25वा, मालवाहू वाहनाची उंचीची कमाल मर्यादा किती मीटर असते? ह्या प्रश्न उत्तर आहे 3.8 मीटर इतकी. प्रश्न 26वा, VIP व्यक्तीच्या वाहन ताफ्याला मार्गदर्शन करणाऱ्या वाहनाला काय म्हणतात? या प्रश्न उत्तर आहे पायलट कार. VIPचा अर्थ असतो व्हेरी इम्पॉर्टंट पर्सन म्हणजे खूप महत्त्वाची व्यक्ती. पुढील 27वा प्रश्न, बोगद्यात प्रवेश करताना चालकांनी काय केले पाहिजे? ह्या प्रश्न उत्तर आहे हेडलाईट चालू करणे. प्रश्न 28वा, भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे दिल्ली.
प्रश्न 29वा, शिकाऊ वाहन परवाना धारकाच्या वाहनावर मागे किंवा समोरील बाजूस कोणते इंग्रजी अक्षर दर्शविले असते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे इंग्रजीतील एल पाटीचे अक्षर. प्रश्न 30वा, विनापरवाना वाहन चालवताना आढळून आल्यास किती रुपये दंड आकारला जातो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 5,000 रुपये इतका. प्रश्न 31वा, मोटरसायकल चालवणाऱ्या व्यक्तीने हेल्मेट न वापरल्यास कोणत्या कलमाअंतर्गत कारवाई केली जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 129 अंतर्गत. प्रश्न 32वा, वयाच्या 40 नंतर लायसन्सचे नूतनीकरण करताना टिंबटिंबे द्यावे लागते. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे वैद्यकीय प्रमाणपत्र. प्रश्न 33वा, खालीलपैकी महामार्ग हेल्पलाईन नंबर कोणता आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 1033. प्रश्न 34वा, समोरील वाहन ओलांडण्यासाठी किंवा ओव्हरटेक करण्यासाठी टिंबटिंब करावे. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे त्या वाहनाच्या उजव्या बाजूने जावे किंवा ओव्हरटेक करावे. प्रश्न 35वा, ट्रॅफिक सिग्नलमधील पिवळा दिवा काय दर्शवितो? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे वेग कमी करून सावधानतेने जा. याच्या आधी आपण 15वा प्रश्न बघितला व त्याचे स्पष्टीकरण बघितले. प्रश्न 36वा, महाराष्ट्रात पहिले ई चलन टिंबटिंब पोलिसांनी सुरू केले. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नागपूर ग्रामीण पोलिसांनी. प्रश्न 37वा, चालकाची मध्यमापन चाचणी कोणत्या यंत्राद्वारे केली जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ब्रेथ अनलायझरद्वारे. प्रश्न 38वा, रस्त्याच्या मधोमध असलेल्या 2 पिवळ्या रेषा म्हणजेच तिथे टिंबटिंब करण्यास बंदी आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ओव्हरटेक करण्यास. प्रश्न 39वा, तात्पुरत्या नोंदणी झालेल्या वाहनांची नंबर प्लेट ही कोणत्या रंगाची असते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पांढऱ्या रंगाची. प्रश्न 40वा, शिकाऊ लायसन्सची विधिग्राह्यता किती असते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 6 महिने. प्रश्न 41वा, फुटपाथ विरहित नसलेल्या रस्त्यावर पादचाऱ्यांनी नेहमी. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावे, कारण येणारी वाहतूक त्यांना दिसेल आणि अपघात होण्याची शक्यता कमी होईल म्हणून. प्रश्न 42वा, मुंबईमधील बेस्ट बसेसची पहिली महिला चालक कोण? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे लक्ष्मी जाधव. प्रश्न 43वा, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व पर्याय योग्य आहे. म्हणजे आदेशात्मक चिन्ह हे गोल आकाराचे असतात, बरोबर. चेतावणी चिन्हे त्रिकोणी आकाराचे असतात, हे पण बरोबर आहे. सूचनात्मक चिन्हे चौकोनी आकाराची असतात, हे पण योग्य. पुढील 44वा प्रश्न, रस्ता विभाजनाचे एकूण किती प्रकार पडतात? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 4. ते प्रकार कोणते ते बघू. पहिला प्रकार आहे राष्ट्रीय महामार्ग, दुसरा प्रकार आहे राज्य महामार्ग, तिसरा प्रकार आहे जिल्हा मार्ग, चौथा प्रकार आहे ग्रामीण मार्ग. प्रश्न 45वा, समोरील वाहनाला चिटकून किंवा जवळून धोकादायक रीतीने वाहन चालवण्यास काय म्हणतात? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे टेलगेटिंग. प्रश्न 46वा, मोटर वाहन अधिनियम 1988 मध्ये एकूण किती कलमे आहेत? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 217 कलमे. प्रश्न 47वा, विविध देशातील राजदूत जी वाहने वापरतात त्यांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे निळ्या रंगाची. प्रश्न 48वा, वाहन चालकाने सिग्नल तोडल्यावर मोटर वाहन कायद्यातील कोणत्या कलमा अंतर्गत कारवाई केली जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 119 अंतर्गत. प्रश्न 49वा, मद्यपान करून वाहन चालविल्यास मोटर वाहन कायद्यातील कोणत्या कलमा अंतर्गत कारवाई केली जाते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे कलम 185 अंतर्गत. प्रश्न 50वा, खालीलपैकी वाहतूक पोलिसांचा इशारा वरून काय निर्देशित केले आहे? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे समोरील वाहन थांबा. प्रश्न 51वा, खालील वाहतूक चिन्ह काय निर्देशित करते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे निसरडा रस्ता. प्रश्न 52वा, खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ओव्हरटेक करणे धोकादायक असते? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे वरील सर्व ठिकाणी ओव्हरटेक करणे धोकादायक असते. प्रश्न 53वा, परिवहन वाहन चालवण्यासाठी वयाची टिंबटिंब वर्षे पूर्ण असलेल्या व्यक्तीलाच लायसन्स देण्यात येते. ह्या प्रश्नाचे उत्तर आहे 20 वर्षे पूर्ण असलेल्या. प्रश्न 54वा, पुढील वाहतूक चिन्हावरून काय निर्देशित केले जाईल? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पुढे शाळा आहे. प्रश्न 55वा, PUC चे विस्तारित रूप काय? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे पोल्युशन अंडर कंट्रोल. प्रश्न 56वा, वाहन चालकास पाठीमागील रहदारी व्यवस्थित दिसावी म्हणून कोणत्या प्रकारचे आरसे वापरले जातात? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे बहिर्वक्र प्रकाराचे. प्रश्न 57वा, वाहनाचा वेग मोजण्यासाठी वाहतूक पोलीस कोणत्या यंत्राचा वापर करतात? ह्या प्रश्नाचे उत्तर आहे
वरील दोन्ही प्रकाराच्या. प्रश्न 58वा, आदेशात्मक चिन्हे ही टिंबटिंब आकाराची असतात. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे गोल आकाराची. प्रश्न 59वा, पुढील वाहतूक चिन्ह काय निर्देशित करते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ओव्हरटेक करण्यास मनाई. प्रश्न 60वा, दुचाकी वाहनांसाठी कमाल वेग मर्यादा किती असते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे तासी 50 किलोमीटर इतकी. प्रश्न 61वा, मोटर वाहन अधिनियम 1988 ची सुरुवात कधीपासून करण्यात आली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 जुलै 1989 पासून. प्रश्न 62वा, शाळेजवळ वाहनांची कमाल वेग मर्यादा किती असते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 25 किलोमीटर इतकी. प्रश्न 63वा, एका पाठोपाठ एक खालच्या गिअरमध्ये वाहन आणून गती नियंत्रित करणे म्हणजे टिंबटिंब होय. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे इंजिन ब्रेकिंग. प्रश्न 64वा, पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखा. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4 सर्व. म्हणजे राजदूत वाहनांची नंबर प्लेट निळ्या रंगाची असते, बरोबर. व्यावसायिक वाहनाची नंबर प्लेट पिवळ्या रंगाची असते, हे पण बरोबर आहे. इलेक्ट्रिक वाहनाची नंबर प्लेट हिरव्या रंगाची असते, एकदम बरोबर. पुढील 65वा प्रश्न, खालील वाहतूक चिन्ह काय निर्देशित करते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे अरुंद पूल. प्रश्न 66वा, महाराष्ट्र पोलीस दलाच्या निर्भया पथकाच्या वाहनावर कोणता हेल्पलाईन क्रमांक असतो? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 103 क्रमांक. प्रश्न 67वा, बंद गाडी खेचून येणाऱ्या किंवा आणणाऱ्या वाहनातील चालकाला काय म्हणून संबोधले जाते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे स्टीअरमन. प्रश्न 68वा, मुंबई शहरात कधीपासून टॅक्सी किंवा कारमध्ये पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशांना सीट बेल्ट बंधनकारक करण्यात आले आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 1 नोव्हेंबर 2022 पासून. प्रश्न 69वा, खालीलपैकी योग्य विधाने ओळखा. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय नंबर 4. प्रश्न 70वा, ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी अर्जदाराला स्वच्छ सूर्यप्रकाशात किती मीटर अंतरावरील नंबर प्लेट वाचता आली पाहिजे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 25 मीटर अंतरावरील नंबर प्लेट वाचता आली पाहिजे. प्रश्न 71वा, महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचे ब्रीदवाक्य कोणते आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे प्रवाशांच्या सेवेसाठी. प्रश्न 72वा, महाराष्ट्रात एकूण किती प्रादेशिक परिवहन कार्यालय आहेत? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 15. प्रश्न 73वा, खालील वाहतूक चिन्ह काय निर्देशित करते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे मानवरहित रेल्वे क्रॉसिंग. प्रश्न 74वा, खालील वाहतूक चिन्ह काय निर्देशित करते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे नो एंट्री. प्रश्न 75वा, खालील वाहतूक चिन्ह काय निर्देशित करते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे वाहन थांबवणे किंवा पार्किंग करण्यास मनाई. प्रश्न 76वा, महाराष्ट्रात कधीपासून 75 वर्षावरील नागरिकांना मोफत बस प्रवास सुरू करण्यात आला? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 26 ऑगस्ट 2022 पासून. प्रश्न 77वा, महाराष्ट्रात परिवहन बसमध्ये कधीपासून महिलांना तिकीट दरात 50% सूट देण्यात आली? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 17 मार्च 2023 पासून. प्रश्न 78वा, वाहनाचे इंधन चालू करण्यापूर्वी कोणती काळजी घ्यावी? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे रेडिएटरमधील पाण्याची आणि इंजिन ऑइलची पातळी तपासावी. पुढील प्रश्न 79, रस्ते वाहतुकीबाबत 2 सेकंदांचा नियम कशासंबंधी आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर. प्रश्न 80, रस्त्यावरून वाहन वळविताना काय करावे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हात दाखवून वाहन वळवावे. प्रश्न 81वा, एखादी अंध व्यक्ती सफेद काठी घेऊन रस्ता ओलांडत असेल तर वाहन चालकाने काय करावे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे सफेद काठी हे वाहन थांबविण्याचे चिन्ह मानून वाहन थांबवून अंध व्यक्तीला रस्ता ओलांडून द्यावा. प्रश्न 82वा, वाहतूक नियंत्रण दिवे बंद पडले आहेत तर आपण काय काळजी घ्याल? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे थांबाल, दुतर्फा पाहून काळजीपूर्वक पुढे जाल. प्रश्न 83वा, यू टर्न घेताना टिंबटिंब इशारा दिला जातो. ह्या प्रश्नाचं उत्तर आहे उजव्या हाताने. प्रश्न 84, BS4 आणि BS6 मधील BS म्हणजेच? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे भारत स्टेज. प्रश्न 85, सर्वात प्रथम ट्रॅफिक सिग्नल कोणत्या देशात बसवण्यात आले? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे लंडनमध्ये. प्रश्न 86वा, आपला पत्ता बदलायचा असल्यास किती दिवसाआधी RTO कार्यालयात कळविणे गरजेचे आहे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 14 दिवस आधी. प्रश्न 87, मोटरसायकल चालवत असताना डोक्यात घालणाऱ्या हेल्मेटला मराठीत काय म्हणून संबोधले जाते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे शिरोवेष्टन. प्रश्न 88, वाहन चालवत असताना आपल्यासोबत खालीलपैकी कोणते कागदपत्र असले पाहिजे? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे
पर्याय नंबर 4 वरील सर्व कागदपत्र. प्रश्न 89 महाराष्ट्रात परिवहन आयुक्त कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मुंबई. प्रश्न 90 ट्रॅफिक सिग्नलचा शोध कोणी लावला होता? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे जे.के. नाईट्स यांनी. प्रश्न 91 विद्युत बॅटरीवर चालणाऱ्या वाहनांची नंबर प्लेट कोणत्या रंगाची असते? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे हिरव्या रंगाची. प्रश्न 92 देशात सर्वप्रथम कोणत्या राज्यातील पोलिसांनी ई-चलन सुरू केले? या प्रश्नाचं उत्तर आहे कर्नाटक राज्यातील बेंगळूर पोलिसांनी. प्रश्न 93 ट्रॅफिक सिग्नलचे किती प्रकार पडतात? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. ते प्रकार बघू. पहिला आहे प्रायमरी, दुसरा आहे सेकंडरी, तिसरा आहे ब्लिंकर्स. प्रश्न 94 वाहतूक चिन्हांचे एकूण किती प्रकार पडतात? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 3. ते 3 प्रकार बघू. पहिला प्रकार आहे नियामक चिन्ह, दुसरा आहे सावधगिरीचे चिन्ह, तिसरा आहे माहिती देणारी. प्रश्न 95 वाहतूक नियमाचे एकूण किती इशारे आहेत? ह्या प्रश्नाचं उत्तर आहे 9 इशारे. प्रश्न 96 नवीन वाहनाच्या एक रकमी कर टिंबटिंब या कालावधीसाठी असतो. या प्रश्नाचं उत्तर आहे वाहनाची नोंदणी रद्द करेपर्यंत. प्रश्न 97 वाहनांचे टायरमध्ये अगोदर फक्त साधी हवा भरायची, परंतु आताच्या काळात टायरमध्ये काय भरतात जेणेकरून सुरक्षा वाढते असे मानले जाते? या प्रश्नाचं उत्तर आहे नायट्रोजन भरतात. प्रश्न 98 मोटर वाहन कायदा कलम 130 मध्ये काय तरतूद आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे चालकाने लायसन्स व नोंदणी प्रमाणपत्र हजर करणे. प्रश्न 99 कोणत्या कलमाअंतर्गत मोटर वाहन अपघात निधीची स्थापना करण्यात आली? प्रश्न 100 व या स्लाइडचा शेवटचा प्रश्न मोटार वाहन कायदा 1988 अंतर्गत कोणत्या कलमान्वये जिल्हा किंवा रस्ता सुरक्षा समितीची स्थापना करण्यात आली? मित्रांनो, हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कळवा.